गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमहा. आजपासून पितृपंधरवडा सुरू होतोय. आज ध्यानात श्राद्धाचं महत्व समजून घेऊया. मग करूया ध्यान. ताठ बसा, पाठ, मान, खांदे सैल करा. हाताची ध्यान मुद्रा करा. हात मांडीवर ठेवा. डोळे अलगद मिटा. मोठा श्वास घ्या. सावकाश सोडा. मन शांत करा. मृत पिता इत्यादिकांस उद्देशून विहितकाली व देशी पक्वान्न, अमान्य, हिरण यातून कोणत्याही एका द्रव्याचे विधियुक्त दान करणे ते श्राद्ध होय. त्यात अग्नवकरण, पिंडदान, ब्राह्मण भोजन हे प्रधान आहे. कारण होम, पिंडदान व ब्राह्मण भोजन या 3 कर्मांनी मिळवून झालेल्या विशिष्ट कर्मास श्राद्ध असे म्हटले आहे. क्वचित स्थळी वचनावरून किंवा सामर्थ्य नसल्यामुळे पिंडदानादिक न केले तरी ब्राह्मण भोजनादी मात्र करणे हे श्राद्ध होय. असा श्राद्ध पदाचा अर्थ सिद्ध होतो. तसेच दुसरेही वचन हे असे आहे. पिंडदान हेच यजुशाखीयांचे श्राद्ध होय. द्विजाचे पूजन हेच ऋक्शाखीयांचे श्राद्ध होय व पिंडदान व ब्राह्मण भोजन हे सामवेदीयांचे श्राद्ध होय. पित्र नाहीत असे अंधश्रद्धेने मानून जो श्राद्ध करीत नाही त्याचे पितर रुधिरपान करतात. अविधवा नवमी. भाद्रपद वद्य नवमीला अविधवा नवमी म्हणतात. या दिवशी अव्हेपणी मृत झालेल्या स्त्रीचे श्राद्ध करण्याचा किंवा सवाष्णीला भोजन घालण्याचा प्रघात आहे. अष्टका श्राद्ध. कोणत्याही महिन्यातील पौर्णिमेनंतरच्या अष्टमीला केले जाणारे श्राद्ध. आत्मश्राद्ध. जिवंत असताना गया येथे जाऊन स्वतःचे स्वतः केलेले श्राद्ध. हे संन्यासी लोकांना संन्यास दीक्षा देण्यापूर्वी करून घेतले जाते. एकोद्दिष्ट. केवळ एकाला म्हणजे दिवंगत व्यक्तीला उद्देशून केले जाणारे श्राद्ध. कर्मांग श्राद्ध. गर्भदान, पुसंवान, संस्कार अशा प्रसंगी केले जाणारे श्राद्ध. काम्य श्राद्ध. विशिष्ट फळाच्या इच्छेने केले जाणारे श्राद्ध. गोष्टी श्राद्ध. श्राद्ध विषयाची चर्चा ऐकून त्यापासून प्रेरणा घेऊन केले जाणारे श्राद्ध. विद्वान लोकांनी एकत्र येऊन श्राद्धाची सामग्री एकत्र करून 5 जणांनी केलेले सामूहिक श्राद्ध. घृतश्राद्ध. या प्रसंगी करावयाचे श्राद्ध. यामध्ये ब्राह्मणाला काही प्रमाणात तुपाचं दान केलं जातं. चटश्राद्ध. श्राद्धासाठी ब्राह्मण न मिळाल्यास दर्भावर त्याचं आव्हान करून केलेलं श्राद्ध. तीर्थश्राद्ध. गया, प्रयाग, काशी, हरिद्वार इत्यादी तीर्थक्षेत्रात आणि पवित्र समजल्या गेलेल्या नद्यांच्या संगमस्थानी आपल्या पूर्वजांसाठी केलेलं श्राद्ध. देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी केलेलं श्राद्ध. नवमिश्रित श्राद्ध. मृत्यूनंतर 11 दिवसापासून पुढे 6 महिन्यापर्यंत केलेलं श्राद्ध. नवश्राद्ध. मृत्यूनंतर 10 अथवा 11व्या दिवस केली जाणारी श्राद्ध. नांदी श्राद्ध. पुत्रजन्म, विवाह, उपनयन अशा शुभप्रसंगी जे वृद्धिश्राद्ध करतात ते नांदी श्राद्ध होय. नित्यश्राद्ध. दररोज करावयाचे पंचमहायज्ञ, दिवंगत पूर्वजांचे स्मरण, तसंच अमावस्या, अष्टका या दिवशी केले जाणारे श्राद्ध. नैमित्तिक श्राद्ध. काही विशेष निमित्ताने केलं जाणारं श्राद्ध
अक्षयतृतीयेला या दिवशी केलं जाणारं श्राद्ध. पारवण श्राद्ध, पित्रादी त्रयीला उद्देशून केलेलं श्राद्ध. यात वडील, आजोबा आणि पणजोबा किंवा आई, आजी आणि पणजी अशा 3 पिढ्यांना पिंडदान केलं जातं. पुराण श्राद्ध, 1 वर्षानंतर करण्यात येणारी श्राद्ध. पुष्टी श्राद्ध, शरीर स्वस्थ व धनवृद्धीसाठी केले जाणारे श्राद्ध. भरणी श्राद्ध, चालू वर्षी मृत झालेल्या व्यक्तीचे श्राद्ध. या पक्षातल्या चतुर्थीला किंवा पंचमीला भरणी नक्षत्र असताना करतात. महालय श्राद्ध, महा म्हणजे मोठे आणि आलय म्हणजे घर. आपले दिवंगत पूर्वज, पित्र या काळात पितृलोकातून पृथ्वीवर येतात. त्यांची पूजा या दिवसात केली जाते. महालय श्राद्धात कुटुंबातील दिवंगत व्यक्तीचे स्मरण, पूजन पिंडरूपाने करतात. यामध्ये आपले दिवंगत आईवडील, आजी आजोबा, पणजोबा, सावत्र नातेवाईक, भाऊ बहीण, काका काकू, मामा मामी, मावशी, आत्या, सासू सासरे, व्याही विहीण, अन्य नातेवाईक या सर्वांना उद्देशून पिंडदान करतात. माणूस विविध गुरूंकडून आयुष्यभर काही ना काही शिकत असतो, काही लोकांना शिकवत असतो. त्यामुळे असे निधन पावलेले गुरु शिष्य त्यांचे या श्राद्धाच्या निमित्ताने स्मरण केले जाते. माणसाचे आपल्या हितचिंतक, स्नेही व अन्य आप्त, त्यांच्या घरी मदतनीस म्हणून राहिलेल्या व्यक्ती, घरातील पाळीव प्राणी जर दिवंगत असतील तर त्यांचेही यात स्मरण केले जाते. मातामह श्राद्ध, अश्विन शुक्ल प्रतिपदेला आईच्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ नातवानी केलेलं श्राद्ध. शुद्धी श्राद्ध, एखाद्या पापापासून प्रायश्चित्त घेण्यासाठी ब्राह्मण भोजन घालणे हे या श्राद्ध प्रकारात अंतर्भूत असते. सपिंडीकरण, दिवंगत व्यक्तीच्या पिंड तिच्या आधीच्या 3 दिवंगत पितरांच्या पिंडाशी करणे. सर्व पितरी अमावस्या, भाद्रपद अमावस्येला मातामह श्राद्ध, वडिलांच्या आईचे श्राद्ध असतेच. पण या दिवशी याशिवाय ज्यांचा मृत्यूदिन नक्की माहीत नाही त्या सर्वच पितरांचे श्राद्ध करण्याचा प्रघात आहे. तसेच महालयातील विशिष्ट तिथींना करण्यात येणारे श्राद्ध कोणत्याही कारणाने किंवा अडचणीमुळे राहिलं असेल तर ते या दिवशी करतात. अशी ही सर्व पितरी अमावस्या आपणही आपल्या घरातल्या पितरांचे श्राद्ध करून साजरी करूया आणि हे 15 दिवस आपल्या पितरांची आठवण करूया. आता मन शांत झालंय. 2 मिनिटं शांत बसा. आता मन शांत झालंय. आता आजचं ध्यान संपवायचंय. प्रार्थना म्हणूया. नाहम करता हरि करता, हरि करता हि केवलम. ओम शांती शांती शांती.